नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपले सर्वांचे कुठली टार्गेट CHO सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत, एपिसोड नंबर असणार आहे 32 म्हणजे किती 32. ज्यांनी पण पहिल्यांदा बघताय त्यांनी कुठून सुरुवात करायचंय, पहिल्यापासून 32 पर्यंत म्हणजे सिरियल वाईज बघायचे. त्याच्यासोबत तुम्हाला बनवायचं आहे शॉर्ट नोट्स, तुम्हाला बनवायचं आहे नोट्स बरं का. त्याच्यासोबत तुम्हाला नोट्स बनवायचं आहे आणि कंटिन्यू बघायचं आहे बरं का. चला, ही काय आपली टार्गेट CHO सिरीज आहे. मी आणि माझ्यासोबत असणार आहे अमोल सर. आपण अल्टरनेटिव्हली ही एपिसोड म्हणजे काय ही सिरीज चालू आहे अल्टरनेटिव्ह एपिसोडमुळे. चला, ही काय अ स्टेप टुवर्ड सक्सेसकडे आपल्याला जायचं आहे. ही नॅशनल हेल्थ मिशन अंडरमध्ये होणारी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ओके येणारे वेकेन्सी म्हणजे एक्झामसाठी आपलं प्रिपरेशन चालू आहे. ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मोस्ट एक्सपेक्टेड MCQ. ह्याच्यामध्ये बघणार आहे. ही कम्प्लीट एक्सप्लेनेशन कशामध्ये असणार आहे, ही मराठीमध्ये असणार आहे. ओके चला, ऑलरेडी आपण सगळीकडे अवेलेबल आहे, तुम्ही फायदा घेऊ शकता. मग आपण सुरुवात करायची कशाची, एपिसोड नंबर 32 ची आपण सुरुवात करूया. ओके चला, त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे, व्हिडिओला 1 मिनिट कलर चेंज करतो, व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंटमध्ये तुम्ही फीडबॅक देऊ शकता किंवा काही क्वेरी असेल तर तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि अजून काय, ही जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी असेल तर त्यांना ही शेअर करायचं आहे. म्हणजे CHO साठी तयारी करत असेल, DHS, DIVR, नॉर्सेट कुठली पण आपली नर्सिंग फील्डमधले कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करत असेल किंवा आपले जे स्टुडंट आहे ओके कुठली GNM आणि BSc आणि आपलं कुठले पण नर्सिंगचं असो त्यांना ही आपली चॅनल रेफर करायचं आहे. त्याच्यासोबत तुम्हाला करायचं आहे सबस्क्राईब. ओके चला, मग आपण सुरुवात करणार आहे एपिसोड नंबर 32 ची. तुम्हाला मी लास्ट एपिसोडमध्ये म्हणजे 31 नाही 30वा म्हणजे 30 एपिसोडमध्ये तुम्हाला काय केलं, तुम्ही 2 असाइनमेंट दिलतो. म्हणजे काय 2 उत्तर तुम्हाला कॉमेंटमध्ये टाकायचं होता. ओके, जे आपण पहिल्यांदा बघूया, सॉल्व्ह करून घेऊया. पहिलं क्वेश्चन काय आहे, इफ द बॉडी टेम्परेचर, काय म्हणते बघा, सेम क्वेश्चन आहे, फक्त मी इथे हे बदललेलं आहे. इफ द बॉडी टेम्परेचर ऑफ द पेशंट इज किती आहे, 118 डिग्री सेल्सिअस नाही बरं का. ही कशामध्ये दिलेलं आहे, फॅरनहाइट मध्ये दिलेलं आहे. 118 फॅरनहाइट मध्ये दिलेलं आहे. देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू इन द डिग्री सेल्सिअस, म्हणजे त्यांनी हे दिलेलं आहे फॅरनहाइट मध्ये. मग आपल्याला करायचं आहे डिग्री सेल्सिअस मध्ये काय होते, डिग्री सेल्सिअस मध्ये किती होते असं विचारलं त्यांनी. किती दिलेलं आहे, 118. किती ऑप्शन मध्ये 42, 47, 44, 39 असं पद्धतीने दिलेलं आहे. तुम्हाला ऑलरेडी मी लास्ट प्रिव्हियस क्लासमध्ये सांगितलं होतं, आपल्याला इम्पॉर्टंट आहे जे 2 फॉर्म्युला कुठली C इक्वल टू F-32 ही ब्रॅकेटमध्ये येतं बरं का, इंटू 5/9 ही एक, अजून एक कुठला F इक्वल टू C हे पण ब्रॅकेटमध्ये येते बरं का. C इंटू 9/5 आहे, इकडे 5/9 आहे. इकडे कुठं प्लस येणार का मायनस, इकडे मायनस आला तर इकडे प्लस येणार. हे काय, ही 2 फॉर्म्युला होते. तुम्हाला काय मी इम्पॉर्टंट म्हणून सांगितलं होतं आणि इम्पॉर्टंट आहे पण बरं का. हे दोन्हीमध्ये आपल्याला कधी पण असे क्वेश्चन येऊ शकते बाबा. फॅरनहाइट मध्ये सेल्सिअस करा, सेल्सिअस पर्यंत फॅरनहाइट करा. चला, ऑलरेडी आपण एक प्रिव्हियस क्लासमध्ये केलेलं आहे. आजचं क्वेश्चन काय म्हणते, 118 फॅरनहाइट दिलेलं आहे. मग आपल्याला काढायचे डिग्री सेल्सिअस. मग आपली कुठली फॉर्म्युला यूज होणार आहे, ही फॉर्म्युला यूज होणार आहे. C इक्वल टू कुठली, इथेच आपण सॉल्व्ह करू. C इक्वल टू, इथून सुरुवात करूया. C इक्वल टू काय, C इक्वल टू F-32 ओके इंटू 5/9 या प्रकारचे आपलं फॉर्म्युला आहे. मग फॅरनहाइट ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे, आपण टाकूया. किती, 118 - 32 किती होते, मायनस करा. ही 5/9 असंच ठेवूया. ही किती होते, इकडे 18 इकडे 32, 80 प्लस 86 किती होते, 86 इकडे उत्तर येते. पण आपल्याला काय, सॉरी ओके बरोबर आहे, हे काय 5/9 झालं इंटू हे काय 5/9 आलं. मग आपलं ही 5/9 डिवाइड केलं तर किती येते, ही येणार आहे 0.55. मग आपण करूया 86 इंटू 0.55 केलं तर किती उत्तर येते, हेच आपलं उत्तर असणार आहे. हे थोडी पॉईंट मध्ये आले बरं का, मी पण कॅल्क्युलेशन ठेवलं होतं कारण काय ही कॅल्क्युलेशन आपल्याला इथे हे होते. ओके चला, मग उत्तर किती येणार आहे, 47.3 ह्या प्रकारचे काय इथे डिग्री सेल्सिअस मध्ये उत्तर येणार आहे. किती, 47. बघ आपण काय केलं, फॉर्म्युला F-32 इंटू 5/9 ह्याच्यामध्ये टाकलो. फॅरनहाइट ऑलरेडी दिलं तर 118 - 32 केल्यानंतर 86 आलं आणि 5/9 डिवाइड केलं तर 0.55 येतं. त्याचं इंटू मल्टिपल केल्यावर उत्तर येणार होतं आपलं 47.3. मग आपलं उत्तर कुठली आहे, 47 नाही, हे 44, 39. मग आपले उत्तर असणार आहे दुसरी, एकदम बरोबर उत्तर असणार आहे. कोणाकोणाचं उत्तर बरोबर आले एकदा बघून घ्या. ओके चला, हे झालं आपला पहिला क्वेश्चन. आता तुम्हाला अजून एक मी क्वेश्चन दिलं, चला त्याच्याकडे आपण जाऊया. ही इम्पॉर्टंट आहे, फॉर्म्युला तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. चला, काय म्हणते, द बेस्ट वे टू ट्रीट, बघा काय एकदम बेस्ट प्रकारचे
रस्ता वे ते कुठली आहे, कशासाठी, ट्रीट लिक्विड वेस्ट साठी, जे हॉस्पिटल मधले असो कुठली पण वेस्ट असो, म्हणजे कुठे पण होऊ द्या, म्हणजे लिक्विड वेस्ट आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, ब्लड, युरिन और हॉस्पिटल सिवेज, ही सगळी काय, ही वेस्ट आहे, मेडिकल वेस्ट आहे, ते पण कुठली, लिक्विड मेडिकल वेस्ट आहे. मग ह्याला आपण कुठल्या पद्धतीने एकदम बेस्टने आपण ट्रीट करून डिस्पोजेबल करायचं आहे. ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं बघा, मायक्रोवेव्ह, इरेडिएशन, फिजिकल डिसइन्फेक्शन, केमिकल डिसइन्फेक्शन आणि इनर्टायझेशन, असं पद्धतीने 4 प्रकारचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. मग आपण आपल्याला हुडकायचे काय, लिक्विड वेस्टचे ट्रीटमेंट, कुठले कुठले, ब्लड असो, युरिन असो आणि हॉस्पिटल सेवेज असो. मग चला आपण एक 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 बघूया. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे, मायक्रोवेव्ह इरेडिएशन, हे आपण कशामध्ये यूज करतो, ही आपण करणार आहे सॉलिड वेस्ट मध्ये. सॉलिड, ते पण कुठले सॉलिड असं नाही, इन्फेक्शियस, युज्ड मेनली इन कुठल्यामध्ये, सॉलिड इन्फेक्टिंग वेस्ट किंवा इन्फेक्शन वेस्ट मध्ये आपण ती यूज करणार आहे. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. त्याच्यानंतर फिजिकल डिसइन्फेक्शन, ह्याच्यामध्ये आपलं जे काय म्हणू शकतो आपण, ओटीचे इन्स्ट्रुमेंट म्हणा आणि काही प्रकारचे जे आउटोक्लेव्ह आपण करू शकतो, रियुजेबल, ज्याला आपण काय करतो, ही फिजिकल डिसइन्फेक्शन मध्ये येते. मेथड लाईक कुठली, मेथड्स लाईक आउटोक्लेविंग वगैरे, आउटोक्लेविंग, अजून काय येऊ शकतो, आणि बॉइलिंग, हे सगळं ह्याच्यामध्ये येते. कुठेमध्ये, फिजिकल मध्ये, आणि मायक्रोवेव्ह मध्ये इकडे झालं. आणि हे शेवटचं काय, इनर्टायझेशन. इनर्टायझेशन म्हणजे काय, जे आपण हॅझार्डस असतात, आपण काय करतो, जे सॉलिड वेस्ट होतो त्याला आपण सिमेंटमध्ये वगैरे मिक्स करून डिस्पोजेबल करतात असले, हे काय, इनर्टायझेशन. ह्याला आपण काय म्हणतो, युज्ड फॉर हजार्डस सॉलिड वेस्ट. कशा पद्धतीने, जे सिमेंटमध्ये आपण मिक्स करतो, काय म्हणू शकतो, एक्झाम्पल, मिक्सेस विथ सिमेंटमध्ये मिक्स करून ह्याला आपण डिस्पोज करतो, म्हणजे आपण म्हणजे ह्याच्यामध्ये बाहेर येऊ नये म्हणून. ओके, एवढं झालं. मग राहिलं कुठलं, केमिकल डिसइन्फेक्शन. बघा आता राहिलं एकच ऑप्शन आपल्याकडे, लिक्विड वेस्ट साठी एकदम बेस्ट कुठली असणार आहे, ही असणार आहे केमिकल डिसइन्फेक्शन. केमिकल डिसइन्फेक्शन ही असणार आहे. ओके, चला, ही कसं असणार आहे, बेस्ट असणार आहे, बेस्ट ट्रीटमेंट मेथड. ओके, कशासाठी, फॉर केमिकल बेस्ट फॉर, हे काय आहे, केमिकल इन्फेक्शन, केमिकल डिसइन्फेक्शन आहे. ओके, हे काय करतो, डिसइन्फेक्ट करतो. कशाला, डिसइन्फेक्ट लाईक आपले कुठले होतं, डिसइन्फेक्ट लाईक ब्लड असो, युरिन, अजून काय होतं, हॉस्पिटल सिवेज, हे सगळ्याला डिसइन्फेक्ट करायचं आहे. हॉस्पिटल सिवेज ह्याच्यामध्ये आपण करणार आहोत. हे कसं असणार आहे, एकदम बेस्ट मेथड असणार आहे. ही कशा पद्धतीने काम करतो, म्हणजे जे क्लोरीन कंपाऊंड असो, ह्याच्यामध्ये आपण यूज करणार आहे, क्लोरीन कंपाऊंड्स. अजून काय म्हणू शकतो आपण, जे आपलं कुठली, सोडियम हायपोक्लोराइड, किंवा सोडा हायपोक्लोराइड, हे झालं. अजून फिनोलिक वगैरे, हे सगळे काय, ही केमिकल डिसइन्फेक्शन आहे. ओके, भरपूर येते, आपण एवढे लक्ष ठेवलं तरी बस. ओके, म्हणजे हे यूज करायचे कशासाठी यूज करतो आपण, म्हणजे हे काय करतो, किल करतो, जे बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, किल बॅक्टेरिया, व्हायरस आणि अजून कुठले, आणि अदर पॅथोजन, सगळ्याला मारून टाकतो. ओके, मारून टाकतो. मग आपल्याला हेच पाहिजे. चला, हे काय, केमिकल डिसइन्फेक्शन झालं. मग आपले उत्तर एकदम कुठली बरोबर असणार आहे, केमिकल इन्फेक्शन एकदम बरोबर असणार आहे. आपण असं पद्धतीने डायरेक्ट असे डिस्कार्ड करत नाही बाबा. कशाला, ब्लड असो, युरिन असो आणि हॉस्पिटल सिवेजला, त्याला काय करावं लागते, त्याला अगोदर डिसइन्फेक्शन करावं लागते. त्याच्यानंतर आपण जे काही इन्फेक्शन होत नसेल तर, म्हणजे काय आपले हे काय असते, BMWचं कुठली पण असो वेस्ट, जे आपण बाहेर टाकल्यावर किंवा डिस्कार्ड केल्यावर दुसऱ्यांना इन्फेक्शन होऊ नये, हे आपलं काळजी घ्यायचं असतं बरं का. म्हणून काय, आपण ऑलरेडी जे इन्फेक्शन आहे, ज्याला आपण ऑलरेडी डिसइन्फेक्शन करूनच आपल्याला डिस्कार्ड करायचं असतं. हे हॉस्पिटलमध्ये एक सेटअप असतो BMWचं, तिकडे करून टाकतात त्याने. ओके, हे झालं. आपले उत्तर एकदम बरोबर कुठले असणार आहे, तिसरं उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट MCQ आपण जाऊया. चला, काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, पर्सनल लिप ब्रीथिंग. काय म्हणते, लिप ब्रीथिंग, ते पण कसलं, पर्सनल असं मी दाखवतो तुम्हाला. पर्सनल लिप ब्रीथिंग इज सीन इन, हे कशामध्ये दिसतंय असं विचारताय तुम्ही. पर्सड लिप ब्रीथिंग आपण थोडक्यात बघूया, इम्पॉर्टंट आहे. पर्सड लिप
पर्स्ड लिप ब्रीथिंग करायचं आहे ते कशाने, पर्स्ड लिपने आपल्याला ब्रीथिंग करायचं आहे. हे कशामध्ये दिसते असं विचारलेलं ऑप्शन मध्ये दिलेलं निमोनिया, ऍटिलेक्टेसिस आणि निमोथोरॅक्स, सीओपीडी अशा पद्धतीचे 4 ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहे. मग आपण थोडक्यात बघणार काय, पर्स्ड लिप ब्रीथिंग बघणार आहे. पेशंट काय करणार, पेशंट श्वास घेणार इनहेल. ओके, कसे असं तोंडात नाही बरं का, हे पहिलं घ्यायचं आपल्याला नोजने, थ्रू नोज अँड एक्झेल कशाने करायचं आहे, एक्झेल स्लोली थ्रू कसे, ते पण टाईटली आपल्याला थोडं टाईट ठेवायचं आहे. टाईटली पर्स्ड लिप म्हणजे आपलं काय म्हणू शकतो, लिपने पर्स्ड लिप. बघा मी काय केलं, बघा माझ्याकडे मी पर्स्ड लिप ब्रीथिंग कसं करतो, मी इनहेल करतो नोजने आणि एक्झेल कसं करायचं आहे, थ्रू द टाईटली पर्स्ड लिपने. बघा फास्ट केलं मी, स्लो करायचं असतं. हे काय पर्स्ड लिप ब्रीथिंग. ओके, आपण कशासाठी करतो हे, त्याची पर्पोज काय, पर्पोज ऑफ लिप ब्रीथिंग. ओके, हे काय करतो, ही लिप ब्रीथिंग काय करतो, क्रिएट बॅक प्रेशर. हे काय करतो, क्रिएट बॅक प्रेशर कुठे, इन द एअरवे ड्युरिंग कसे एक्सप्रेशन करताना, म्हणजे हवा आपण बाहेर टाकताना हे काय करतो, प्रेशर क्रिएट करतो. हे एक झालं. आणि प्रिव्हेंट कोलॅप्स काय प्रिव्हेंट करतो, प्रिव्हेंट कोलॅप्स ऑफ अ स्मॉल ब्रँक्युल्स आहे त्याची कोलॅप्स व्हायची थांबवतो. म्हणजे एकदम पद्धतीने काय म्हणू शकतो की अल्व्हेओलर असतं बघा, त्याचे पण व्हेंटिलेशन वाढवतो बरं का. हे झालं. आणि रिड्यूस एअर टॅपिंग अजून काय म्हटलं मी, ते इम्प्रूव्ह करतो कशाला, इम्प्रूव्ह एल्व्हेओलर व्हेंटिलेशन. ओके, तेवढं लक्षात आलं. अजून काय, इट डिक्रीज द ब्रीथलेसनेस. ओके, एवढं इम्पॉर्टंट लक्षात आलं. ओके, बघा ही कशामध्ये दिसणार आहे, ही दिसणार आहे एस्पेशली सीन इन, ही कशामध्ये दिसणार आहे, सीन इन सीओपीडी. आता तुम्ही सीओपीडी म्हणजे काय, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. ओके, हे सीन इन कशामध्ये, सीओपीडी मध्ये दिसणार आहे. त्याच्यामध्ये पण एस्पेशली कुठल्यामध्ये, एम्पायसीमामध्ये ही दिसणार आहे. ओके, एवढं लक्षात आलं. चला, हे काय करतो, हे एरवे वगैरे काय म्हणू शकतो त्याला, ट्रॅप होतं ड्युरिंग एक्सप्रेशन वगैरे. मग आता आपण जस्ट बघितलं त्याच्यामध्ये काय, क्रिएट बॅक प्रेशर, हे कोलॅप्स सगळं हे थांबवणार आणि रिड्यूस एअर ट्रॅपिंग ही सगळे त्याच्यामध्ये करणार आहे. कशामध्ये, सीओपीडी. एस्पेशली त्याच्यामध्ये पण कुठले बघा, हे सीओपीडी पण ऑप्शन होता किंवा एम्पायसीमा पण, दोन्ही ऑप्शन दिलं तर आपण एम्पायसीमाला टिक केलं असतं बरं का. ही पण लक्षात असू द्या. हे कशामध्ये आपण स्पेशली यूज म्हणजे दिसणार आहे, पर्स्ड लिप ब्रीथिंग मध्ये आपल्याला हे करावं लागेल. ओके, चला आता ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, निमोनियामध्ये काय करणार आहे आपण, ही निमोनिया म्हणजे काय, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितलं काय, फास्ट ब्रीथिंग. हे एक लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय असणार आहे, फास्ट ब्रीथिंग असणार आहे. निमोनिया बच्चूमध्ये आपल्याला म्हणजे काय बघावं लागेल बरं का, फास्ट ब्रीथिंग. एवढं एक झालं. आणि याच्यामध्ये काय, अल्व्हेओलर काय म्हणता तुम्ही, आर फिल्ड विथ एक्झुड्यूट. जे अल्व्हेओलर असते आपलं एक्झुड्यूटने भरलेलं असते ह्याच्यामध्ये, एक्झुड्यूट. ओके, कशामध्ये, निमोनियामध्ये. ऍटिलेक्टिस म्हणजे काय, कोलॅप्स होतं त्याच्यामध्ये, हे बी. त्याच्यामध्ये काय, ह्याला आपण काय म्हणू शकतो, लंग कोलॅप्स नाही, लंग कोलॅप्स ड्यू टू ऑब्स्ट्रक्शनची एनी कंप्रेशन. हे झालं ऍटिलेक्शन. निमोथोरॅक्स म्हणजे काय, निमो म्हणजे काय, हवा, एअर इन द प्लुरल फेसमध्ये काय, हवा बस म्हणजे असतो. हे काय, निमो म्हणजे हवा, थोरॅक्स म्हणजे आपला प्लुरल कॅव्हिटी म्हणजे स्पेस. हे झालं. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, हवा थांबणार आहे. एवढं लक्षात आलं. ओके, चला, हे लंग कोलॅप्स करू शकतो बरं का. ओके, आपलं उत्तर कुठे जाणार आहे, आपलं उत्तर जाणार आहे तिसरी, एकदम बरोबर. कसं पद्धतीने आपल्या पर्सलिप असतो, मी जस्ट तुम्हाला दाखवलं. श्वास घ्यायचं, असं करायचं. ठीक आहे, पर्सलिप ब्रीथिंग. ओके, चला, हे पर्सलिप ब्रीथिंग टेक्निक आहे. बघा ह्याच्यामध्ये काय करायचं, इनहेल स्लोली थ्रू युअर नोजने घ्यायचं श्वास, घेतले बाबा. आता काय करायचं, पर्स युअर लिप ॲज युअर वुड टू फिजिट.
काय म्हणते विजल सारखं. एक्झल स्लोली फील कीपिंग युअर लिप पर्स्ड. ओके, हे झालं कशाचं आहे, पर्स लिप ब्रीथिंग मध्ये. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. व्हेन वॉज इंडिया डिक्लेअर ॲज अ पोलिओ फ्री कंट्री. इंडिया कधी डिक्लेअर केलेलं आहे काय म्हणून, पोलिओ फ्री कंट्री म्हणून. मी ऑलरेडी तुम्हाला WHO मध्ये पण हे सांगितलं आणि मला वाटते मी पोलिओ ह्याच्यामध्ये पण सांगितलं वाटते आपलं प्रिव्हियस क्लासेसमध्ये जे स्टार्टिंगचे क्लासेस होते त्याच्यामध्ये. बघा आपण डायरेक्ट बघूया काय पोलिओ फ्री कधी झाले आपण बघूया. बघा जे आपलं पोलिओचं लास्ट केस कधी भेटलं होतं, पोलिओचे आपल्या देशामध्ये लास्ट केस इन इंडियामध्ये कधी भेटलं होतं, 13 जानेवारी 2011 मध्ये भेटलं होतं. कुठे, वेस्ट बंगाल आणि अजून कुठले, गुजरातमध्ये भेटलं होतं. वेस्ट बंगाल आणि गुजरातमध्ये, वेस्ट बंगाल लक्षात ठेवा. हे काय लास्ट केस आपल्याला भेटलं होतं. ज्यानंतर आपले जे काय म्हणतात इंडिया गव्हर्नमेंटने कधी डिक्लेअर केलं बाबा आपण पोलिओ फ्री झालेला आहे. इंडिया कधी डिक्लेअर केलं बाबा आपण फ्री झालो. इंडिया डिक्लेअर फ्री फ्रॉम पोलिओ किंवा पोलिओ फ्री काय पण म्हणा, फ्री फ्रॉम पोलिओ फ्री तेच आहे. ओके, कधी केलेलं आहे, ही झालेलं आहे 27 मार्च 2014 मध्ये. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला बरं का. ही आपलं उत्तर काय आहे, 14 जुलै. हे काय 14 जुलै नाही, 1 मे काय आपलं महाराष्ट्र दिवस असतो आणि वर्कर डे पण असतो बरं का, लेबर डे, वर्कर डे. आणि हे काय 5 ऑगस्ट काय नाही, 15 ऑगस्ट आपलं स्वातंत्र्य दिवस झालं. मग आपलं उत्तर काय एकदम बरोबर, कुठले 27 मार्च 2014 मध्ये आपण काय फ्री झालेलो आहे पोलिओपासून. पण काही देशामध्ये अजून पण पोलिओ आहेत. जे कुठले आहे, एक आहे आपलं नियर, कुठली आपलं मित्र खास मित्र हे काय पाकिस्तान. त्याच्यानंतर असणार आहे अफगाणिस्तान. ही दोन्ही ह्याच्यामध्ये पण केसेस आहे बरं का. ह्याच्यामध्ये नियरली 11 केस होते अगोदर, आता ह्याच्यामध्ये 1 केस होता. ओके, त्याच्यानंतर अजून एक कुठली, न्यूयॉर्कमध्ये पण रिसेंटली म्हणजे 2022 मध्ये 1 केस भेटलेला आहे. कधी, 2022 मध्ये. ओके, ह्या तिन्ही देशामध्ये अजून पण पोलिओ म्हणजे काय केसेस आहेत. ओके, एवढं लक्षात आलं. मग आपली उत्तर कुठली होतं, इंडिया ऑलरेडी आपण फ्री झालो, स्मॉल पॉक्स फ्री आहे, पोलिओ फ्री आहे. ओके, हे दोन्ही लक्षात ठेवा. ओके, चला उत्तर आपलं भेटलं. ओके, चलो नेक्स्ट काय म्हणते, नॅशनल प्रोग्राम. कुठली प्रोग्राम, आपला राष्ट्रीय प्रोग्राम फॉर अ फॅमिली प्लॅनिंग वॉज लॉन्च्ड इन इंडिया. म्हणजे आपले काय होते, नॅशनल प्रोग्राम फॉर फॅमिली प्लॅनिंग ही जे प्रोग्राम आहे ती कधी लॉन्च झालेला आहे इंडियामध्ये, 1948, 1950, 1952, 1900 काय दिलेलं आहे, 65 दिलेलं आहे. 1948 मध्ये काय WHO आलता, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके, ते झालं 65 आणि 52 आणि हे 50 राहिलं. चला आपण थोडक्यात बघूया नॅशनल प्रोग्राम फॉर फॅमिली प्लॅनिंग. नॅशनल प्रोग्राम फॉर फॅमिली प्लॅनिंग जे स्टार्टिंगला नॅशनल प्रोग्राम फॉर कशासाठी, आपण फॅमिली प्लॅनिंगसाठी. बघा जे आपलं भारत आहे, आपलं भारत एकदम फर्स्ट आहे त्याच्यामध्ये, जनसंख्येमध्ये पण आहे सोडा. त्याच्यानंतर हे असणार आहे, त्याच्यानंतर नाही पहिला ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आलेले जनसंख्येमध्ये फर्स्ट कंट्री टू लॉन्च कुठली, नॅशनल फॅमिली प्लॅनिंग. म्हणजे फॅमिली प्लॅनिंग बद्दल जे प्रोग्राम कधी कोणी काढले, एकदम पहिला जे आपलं भारत काढलेला आहे फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. असं लक्षात ठेवा, फर्स्ट कंट्री टू लॉन्च फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम. हे कुठली देश आहे, आपलं भारत आहे, इंडिया. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे कसं लॉन्च कधी केलं, हे उत्तर क्वेश्चन आहे ना आपलं. हे झालेलं आहे 1952 मध्ये, 1952 मध्ये लॉन्च केलेलं आहे. कुठली, नॅशनल फॅमिली प्रोग्राम फॉर कुठली, फॅमिली प्लॅनिंग वरती. एवढं लक्षात आलं. हे कशासाठी काढले, म्हणजे रिझन काय होतं, आपल्याला कंट्रोल करायचं होतं. कंट्रोल रॅपिड पॉप्युलेशन, जे वाढत्या जनसंख्येला आपल्याला कंट्रोल करायचं होतं. पॉप्युलेशन पण झाले का नाही, पॉप्युलेशन ग्रोथला कंट्रोल करायचं होतं आणि इम्प्रूव्ह करायचं होतं एमसीएच कुठली, मॅटर्नल चाइल्ड हेल्थ. अजून पण आपली अवस्था तसंच आहे, म्हणजे जास्त काय हे झालेलं हेल्थ सेक्टरमध्ये आपला देश. कंट्रोल रॅपिड पॉप्युलेशन ग्रोथ इम्प्रूव्ह हे झालं. त्याच्यानंतर रिड्यूस पडतन काय म्हणतात आपण, गरिबी. आणि अजून काय म्हणू शकतो, अनएम्प्लॉयमेंट आपल्याला काय करायचं होतं, कमी करण्यासाठी ही आपलं म्हणजे काय, जेवढं जनसंख्या जास्त तेवढं अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, अनएम्प्लॉयमेंट जास्त वाढणारच आहे. ठीक आहे, इकॉनॉमिकलचं रेशो येते.
म्हणजे जसं डिमांड वाढते तसं रेट वाढतं बघा, तसं येते काय. रिड्यूस पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट हे झालं. त्याच्यानंतर प्रमोट प्रमोट स्मॉल फॅमिली नॉर्म प्रमोट करायचं होतं. आता जसं आपण दोन बच्चे म्हणजे काय काय तरी डायलॉग आहे ना ते फॅमिली प्लॅनिंग, हम दो हमारे दो. आता एक वर आलेलं आहे, पण त्याचा अगोदर कसं असायचे 12, 8, 9 एवढे मुलं असायचे. ओके, हे कंट्रोल करण्यासाठी आपण काय आणलं होतं, म्हणजे देशाने काय आणलंय, आपल्या भारताने एकदम जगामध्ये फर्स्टली कंट्री आहे जे म्हणजे काय फॅमिली प्लॅनिंगचा प्रोग्राम आणलं होतं. एवढं लक्षात आलं. चला याचे माइलस्टोन बघा घेऊया थोड्यात. हे 1952 मध्ये काय आलं आपलं प्रोग्राम आलता. हे आतापर्यंत कशामध्ये आहे, 1952 मध्ये तर आलंय. कुठली नॅशनल प्रोग्राम फॉर, ठीक आहे, नॅशनल प्रोग्राम फॉर फॅमिली प्लॅनिंग आलं, फॅमिली प्लॅनिंग. ओके, हे आलं 1952 मध्ये लॉन्च झालं. त्याच्यानंतर 1965 मध्ये काय झालं, 1965 मध्ये ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक्सपेन्शन केले. कशाची, आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्व्हिसेस ऍड केल्या याच्यामध्ये. कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्व्हिसेस कशामध्ये, फॅमिली प्लॅनिंग मध्ये. एवढं लक्षात आलं. हे 65 मध्ये. त्याच्यानंतर 1977 मध्ये हे काय झालंय, त्याचे नावच बदलून टाकले सरकारने, रिनेम्ड. आता काय नाव ठेवलंय, त्याचं नंतर ठेवलंय फॅमिली वेलफेअर प्रोग्राम. फॅमिली वेलफेअर प्रोग्राम म्हणून नाव ठेवले. वेलफेअर प्रोग्राम हे प्रोग्राम असं होतं, हे स्वतःच चालत होतं बरं का. आताचं कसं आहे, आता सगळी येण्याच्या मंडळामध्ये आलेलं आहे. वेलफेअर प्रोग्राम काय, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम मध्ये काय आलंय, म्हणजे रिनेम झालं 1977. नंतर 2005 ला आले NHM. मग आता काय, ही पार्ट आहे NHM मधला. हे काय म्हणू शकतो, बिकम अ पार्ट ऑफ NHM. ठीक आहे, पार्ट ऑफ NHM आहे सध्याला. असं स्वतंत्र प्रोग्राम नाही, म्हणजे NHM मधलेच हे सगळी ते काय म्हणतात अमरावती छत्रीसारखं त्याच्या अंडरमध्ये सगळे येते. ओके, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर 2017 मध्ये काय आलंय, मिशन विकास काय, मिशन विकास नाही, मिशन परिवार विकास. हे पण फॅमिली प्लॅनिंग बद्दलच आहे. हरियाणामध्ये लॉन्च केलेलं आहे, म्हणजे लॉन्च झालं हरियाणामध्ये. असं आहे मिशन परिवार विकास, हे पण लक्षात ठेवा. ओके, हे झालं, हे 2017 मध्ये आले. ठीक आहे, माइलस्टोन झालं. म्हणजे अगोदर स्वतंत्र प्रोग्राम होते, आता सगळी ही NHM मंडळमध्ये आलेलं आहे. एवढं लक्षात आलं. चला आता आपलं उत्तर कुठं आहे, 65 होते का, 65 मध्ये काय झालं, त्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह काय केलं, 1950 होते का, नाही, हे WHO झालं. मग आपलं उत्तर जाणार आहे 1952. एकदम उत्तर बरोबर असणारे कशाची, द नॅशनल प्रोग्राम फॉर फॅमिली प्लॅनिंग वॉज लॉन्च्ड इन इंडिया कधी, 1952 मध्ये. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. चला काय म्हणते, द HIA टेस्ट फॉर डेंग्यू स्टँड फॉर, म्हणजे ह्याचे लॉंग फॉर्म विचारते त्यांनी. कशाची, HIA ची टेस्ट फॉर द डेंग्यू स्टँड फॉर, म्हणजे आपण टेस्ट करतो कशासाठी, डेंग्यूसाठी. कुठली टेस्ट आहे, HIA. याचे फुल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे त्यांनी विचारते. मग विचारल्यावर आपल्याला माहिती पाहिजे काय काय दिलेलं आहे. हेमॅटोलॉजिकल इम्युनो एसे आणि हेमॅटोलॉजिकल इनहिबिशन एसे. बघा इनहिबिशन त्याच्यामध्ये येते बरं का. हेमॅटो नाही, हिमोग्लोबिन इम्युनो एसे. हे काय, हिम एग्लुटिनेशन इनहिबिशन एसे. मग आपल्याला थोडक्यात बघावं लागेल HIA हे बाबा काय आहे. HI चे लॉंग फॉर्म आहे, पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे काय, स्टार्टिंगला HI चे फॉर्म्युला आहे, ह्याची फॉर्म्युला असणार आहे. परत कशाला लिहू, हीच आपली काय फॉर्म्युला आहे. काय, हिम काय, हिमा म्हणजे काय, हिमा नाही, हिम म्हणजे काय, आपलं HP. हिमा म्हणजे परत तुम्ही वेगळं म्हणते काय, हिम काय, ही एग्लुटिनेशन म्हणजे काय, RBC सोबत एग्लुटिनेशन होणार आहे. आणि इनहिबिशन एसे याची फुल फॉर्म आहे. परत एकला देऊ का, चला, हिम एग्लुटिनेशन राहू द्या, हिमोग्लुटेशन इनहिबिशन हे काय एसे असणार आहे. हे काय, ह्याची फुल फॉर्म झाले. आपण हे कशासाठी यूज, म्हणजे याची प्रिन्सिपल काय, कसं पद्धतीने आपण ह्याची टेस्ट करतो. आपण नेक्स्ट पेज मध्ये घ्यायचं का, चला इथे प्रिन्सिपल आपण लिहून घेऊया कशाची, ह्याची म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला फाउंड करायचं आहे. जे आपलं डेंग्यू व्हायरस असतं डेंग्यू आल्यावर डेंग्यू व्हायरस असणारच आहे. ही काय करतो, हॅज द एबिलिटी, ह्याची एबिलिटी आहे कशासाठी, एबिलिटी टू अग्लुटिनेट, म्हणजे ही अग्लुटिनेट होते कशासोबत, आपली एक मिनिट, अग्लुटिनेट विथ कसे, हिमा नाही, हिम म्हणजे काय, अग्लुटिनेट विथ RBC सोबत. RBC सोबत काय होतं सॉरी, क्लम्पिंग होते, म्हणजे मिक्स होते. मी तुम्हाला दाखवतो त्या डायग्राम, एक लिस्ट चार्ट आणलो ज्याच्यामध्ये. म्हणजे काय, हे डेंग्यू व्हायरसचं एबिलिटी आहे बाबा. हे काय करतो, आपली जे RBC असतो त्याच्यासोबत काय एग्लुटिनेट होतो, म्हणजे क्लम्प होतो, ही होते. त्याच्यानंतर वेन पेशंट सिरम, ज्यावेळी पेशंटच्या ब्लडमध्ये कंटेन होतं, म्हणजे असतो, कंटेन्स कुठले, अँटी डेंग्यू अँटीबॉडी.
अँटी डेंग्यू अँटीबॉडी असतो. आता डेंग्यू व्हायरस आल्यावर मग त्याची अँटीबॉडी पण तयार होणारच आहे ना. मग डेंग्यू व्हायरस हे झालं, हे व्हायरस काय केलं, आपलं आरबीसी सोबत क्लम्प केलंय. त्याच्यानंतर पेशंट सिरम कंटेन अँटी डेंग्यू अँटीबॉडी. मग त्याच्या वेळी काय होणार आहे, द अँटीबॉडी काय करतो, दीज अँटीबॉडीज काय करणार आहे बघा, अँटीबॉडीज काय करतो, इनहिबिट करतो. लक्षात आलंय का, इनहिबिट हिम एग्लुटिनेशन, हिम एग्लुटिनेशनला इनहिबिट करतो, एग्लुटिनेशन. आता तुम्हाला एक चार्ट दाखवलं की पटकन लक्षात येतील. ओके, दिस इनहिबिशन, जे इनहिबिशन झालं तर काय समजून घ्यायचं, हा बाबा ह्यांना काय आलंय डेंग्यू. म्हणजे इनहिबिशन हे काय, रिॲक्शन इज डिटेक्टेड आणि मेजर्ड, म्हणजे त्याला डिटेक्ट करता येते आणि मेजर करता येते. ओके, एवढं आपण बघितलं. तर शेवटला एवढं लक्षात ठेवा, काय जे इनहिबिशन प्रेझेन्स असलं तर, एक मिनिट इथं कम्फर्ट होईना, अक्षर एकदम खराब होते. प्रेझेन्स ऑफ इनहिबिशन इक्वल टू काय समजून घ्यायचं, प्रेझेन्स ऑफ डेंग्यू. प्रेझेन्स ऑफ डेंग्यू म्हणजे काय, डेंग्यू अँटीबॉडीज त्याची. इनहिबिशन दिसलं की त्याचा अँटीबॉडीज तयार झालाय. मग अँटीबॉडी तयार झाल्या कशा, असंच तयार होणार आहे का, नाही, ते व्हायरस आल्यावरच अँटीबॉडी तयार झालाय. एवढं लक्षात आलंय का. चला आपण थोडक्यात ते चार्ट दाखवतो तुम्हाला. चला, हे काय, इकडे आरबीसी दाखवले, इथे इंटरेक्शन दाखवले, इथे मायक्रोटेटर रिझल्ट दाखवले, इकडे रिझल्ट आहे. ओके, बघा इथं काय फक्त आरबीसी आहे, इथं कोणासोबत तरी नॉर्मल आहे. म्हणजे काय, पेशंटला कुठली पण म्हणजे डेंग्यू व्हायरसचं इन्फेक्शन नाही झालंय. मग इथे क्लम्पिंग किंवा हिमोग्लुटिनेशन वगैरे झाले का, नाही, हे फक्त आरबीसी दिसते. इकडे पण सेम आरबीसी दिसते, म्हणजे रिॲक्शन काहीच नाहीये. मग ज्यावेळी व्हायरस जातो बॉडीमध्ये, जे काय करतो, आरबीसी सोबत काय करतो, हिमोग्लुटिनेशन. बघा ही आहे व्हायरस, ही आहे आरबीसी, याच्यासोबत काय झालं, क्लम्प झालेलं आहे. ह्याला आपण काय म्हणतो, हिम एग्लुटिनेशन झालंय. ज्यानंतर व्हायरस आत गेल्यावर अँटीबॉडीज तयार होतो. इथं झाले पण हे काय, व्हायरस प्लस आरबीसी प्लस अँटीबॉडी, ही सगळी कशा पद्धतीने बघा, हिमोग्लुटिनेशन इनहिबिशन. म्हणजे इथं हिम एग्लुटिनेशन इनहिबिशन झालंय, म्हणजे कोण, आरबीसी प्लस आपलं व्हायरस काय झालंय, इथे क्लम्प झालेलं आहे. पण अँटीबॉडी झाल्यावर काय झालंय, अँटीबॉडी जे आहे, जे काय केलंय, अँटीबॉडी जे क्लम्प झाले व्हायरस सोबत, मग आपलं जे काय हिम एग्लुटिनेशन इनहिबिशन झालंय. म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आरबीसीला परत त्यांनी रिलीव्ह केले. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं बाबा काय, हिम एग्लुटिनेशन इनहिबिशन झाले. मग अँटीबॉडी आल्यावर मग समजून घ्यायचं काय, इम्युनिलेशन प्रेझेन्स असलं तर काय समजायचं, डेंग्यू व्हायरस अँटीबॉडी आपली शरीरामध्ये आहे. मग ह्याला डेंग्यूचं इन्फेक्शन झालेलं असं समजून घ्यायचं. ओके, एवढं लक्षात आलं. हे झालं HIA टेस्ट बद्दल. ओके, आपण अजून काय ह्याच्यामध्ये डेंग्यूसाठी यूज करतो, हे HIA एक झालं. जास्त आपण यूज करत नाहीये, करतो असं पण नाही की करतच नाही. त्याच्यासोबत एलिसा करतो आणि अजून काय म्हणतो, NS1 अँटीजन टेस्ट. हे सगळे डेंग्यूचेच आहे. मग आपलं उत्तर एकदम बरोबर कुठे जाणार आहे, 14 उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. फक्त आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, HIA विचारलं होतं, म्हणजे लॉंग फॉर्म विचारलं होतं. आपण थोडक्या डिटेलमध्ये बघितलो. ही तुम्हाला बरं का, हे NS1 अँटीजन आणि हे HIAचं सगळे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट दिलेले असते. म्हणजे काय, लागणारे जे सगळी मटेरियल आहे ऑलरेडी तुमच्या सब सेंटरमध्ये आलेलं असतं. फक्त तुम्हाला जाऊन करायचं आहे, म्हणून तुम्हाला थोडी डिटेलमध्ये सांगतो बरं का मी. म्हणजे ज्यावेळी तुम्ही CH ऑफिसर होणार, असं नाही की मी ऑफिसर झालो, मला ऑफिसरचं कामच नाही माहिती, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, चला ठीक आहे, आपलं उत्तर भेटलं. 14 नंबर उत्तर एकदम बरोबर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपण बघूया. थॉमस स्प्लिंट, कुठली स्प्लिंट म्हणले, थॉमस स्प्लिंट इज यूज टू इमोबालाइज द फ्रॅक्चर ऑफ अ व्हिच बोन. म्हणजे आपण कशासाठी यूज करतो, हे इमोबालाइजला, म्हणजे काय, मोबालायझेशन जे आहे, जे आपल्याला स्टॉप करायचं, म्हणजे करायचं नाहीये. म्हणजे काय, जे बोन फ्रॅक्चर झाले तिथले इमोबालाइज करायचे. थॉमस स्प्लिंट इज यूज टू इमोबालाइज द फ्रॅक्चर ऑफ व्हिच बोन. कुठली बोनचं फ्रॅक्चर झाल्यावर आपण ही थॉमस स्प्लिंट लावणार आहे. ऑप्शन मध्ये दिलेले वर्टिब्रा, टिबिया, हिमर आणि अजून एक पेल्विक बोन. अशा पद्धतीने 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे थॉमस स्प्लिंट बद्दल आपल्याला थोडक्यात माहिती असलं पाहिजे. थॉमस स्प्लिंट. ओके, हे कशासाठी आपण यूज करतो, हे ऑर्थोपेडिक ट्रॅक्शन असतं बरं का, ऑर्थोपेडिक ट्रॅक्शन असणार आहे. ओके, ट्रॅक्शन काय, स्प्लिंट यूज्ड इन, आपण कशामध्ये यूज करणार आहे, यूज्ड इन मेनली आपण इमर्जन्सी मध्ये आपण यूज करतो बरं का. इमर्जन्सी, अजून काय म्हणू शकतो, म्हणजे हॉस्पिटलमध्ये सोडून, म्हणजे काय, हॉस्पिटलचं यायच्या अगोदर, प्री हॉस्पिटल केअर मध्ये.
ओके, हे थॉमस स्प्लिंट झालं. आपण कुठल्या कशासाठी? बोन इमोबिलायझेशनसाठी. बोन इमोबिलायझेशनसाठी. ओके, फॉर कुठली बोन? ही बोन असणार आहे फिमर बोन. फिमर बोन म्हणजे कुठली? आपला थाय बोन. कुठली? थाय बोन आपण म्हणू शकतो. ह्याला इमोबिलाइज ठेवण्यासाठी आपण थॉमस स्प्लिंट ही यूज करणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय करायचंय म्हणजे यूज कशासाठी घ्यायचं आपल्याला? इमोबिलाइज द फ्रॅक्चर. इमोबिलाइज फ्रॅक्चर झालेलं आहे तिथे ऑलरेडी, त्याची शॉफ्ट ऑफ फिमर इमोबिलाइज करण्यासाठी. शॉफ्ट ऑफ फिमरला वरचे जे शॉफ्ट असतं फिमरचं हे झालं. त्याच्यानंतर रिड्यूस पेन अँड मसल स्पाझम. मसल स्पाझम कमी करतो. काय? इमोबिलाइज केलं म्हणजे ही स्प्लिंट. त्याच्यानंतर अजून काय म्हणू शकतो? प्रिव्हेंट फर्दर सॉफ्ट टिश्यू. फर्दर जे टिश्यू डॅमेज वगैरे होतात, कुठली? सॉफ्ट टिश्यू डॅमेज, त्याला प्रिव्हेंट करतो. ओके, अजून काय म्हणू शकतो? ब्लिडिंग कमी करतो तिथलं. डिक्रीज ब्लिडिंग अँड शॉक बाय स्टेबिलायझिंग द फ्रॅक्चर. फ्रॅक्चर. ओके, एवढं लक्षात आलं. चला, कसं असणार आहे? थॉमस स्प्लिंट असं असणार आहे बघा. लक्षात आलं? ही असणार आहे थॉमस नावाचे सायंटिस्टने शोध लावला असेल म्हणून याला काय म्हणतो आपण? थॉमस स्प्लिंट. ओके, लक्षात आलं. चला, आता ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे? थॉमस स्प्लिंट आर युज्ड इन द इमोबिलाइज फ्रॅक्चर ऑफ द व्हिच बोन. आपल्याला ऑलरेडी आपण बघितलं जस्ट कुठली? थाय बोन किंवा आपण म्हणतो फिमर बोन. याच्यासाठी आपण काय इमर्जन्सी मध्ये आणि किंवा प्री हॉस्पिटल केअर मध्ये आपण ह्याला यूज करणार आहे. मग आपण अजून काय काय दिलेलं ऑप्शन मध्ये? वर्टिब्रा दिलेले, टिबिया दिले आणि पेल्विक बोन दिलेले आहे. वर्टिब्रा इन केस ऑफ फ्रॅक्चर झालं तर आपण काय यूज करू शकतो? त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो स्पाइन बोर्ड्स वगैरे भेटतात आपल्याला. हे झालं. आणि सर्वायकल कॉलर वगैरे भेटतो. सर्वायकल कॉलर त्याच्यामध्ये भेटतो. आणि हे टीबी मध्ये काय भेटतो? एक मिनिट, हे काय टीबिया? हे टीबी मध्ये काय काय यूज होणार आहे? क्रॅमर वायर्स वगैरे तसले, क्रॅमर स्प्लिंट वगैरे तसले. आणि हे काय? पेल्विक बोन. पेल्विक बोनसाठी आपण पेल्विक ब्लेंडर हे काय यूज करतो? पेल्विक ब्लेंडर सीट. ओके, लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे. स्प्लिंट वगैरे विचारतात. ओके, आपण आणखीन क्वेश्चन नेक्स्ट ह्याच्यामध्ये एक काढूया. ओके, हे काय? थॉमस स्प्लिंट ह्याच्याबद्दल झालं. ओके, आपलं उत्तर कुठले जाणार आहे? तिसरा उत्तर. सॉरी, हे बी उत्तर आहे ना आपलं. ओके, इकडे तिकडे झालंय का हे? ओके ओके, आपलं उत्तर कुठले? फिमर आहे. तिसरा नाही, बीच आहे, पण वरती खाली झालेलं आहे. ओके, त्याला काय म्हणतो आपण? स्पेलिंग मिस्टेक नाही, टेक्निकल मिस्टेक. चला, आता काय नेक्स्ट क्वेश्चन. हे झालं थॉमस स्प्लिंट. ओके, आपण आला डिस्कस केलं. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपल्याला बघायचं. तुम्ही काय म्हणता ह्याला? अटोरवॅस्टिन इज अ यूज टू ट्रीट. काय? एक मेडिसिन दिलेलं आहे. कुठली? अटोरवॅस्टिन. ही कशासाठी म्हणजे कशाची यूज साठी आपण यूज म्हणजे काय कशासाठी यूज करतो? ट्रीट करण्यासाठी. ब्लिडिंग डिसऑर्डर ट्रीट करण्यासाठी, कार्डियक अरेस्ट, रेनल स्टोन आणि हायपरलिपिडेमिया. कशासाठी ही यूज करणार आहे अटोरवॅस्टिन टॅबलेट किंवा मेडिसिन? जे कशामध्ये पण असो, इंजेक्शन असो, टॅबलेट असो. ओके, चला, आपलं बघायचं आहे कशाची? अटोरवॅस्टिन. हे काय? मेडिसिन मध्ये पण येतो, इंजेक्शन मध्ये पण येतो बरं का. ही कशासाठी आपण यूज करतो? ही यूज करणार आहे यूज टू लोअर कोलेस्ट्रॉलसाठी. ज्यावेळी आपल्याला कोलेस्ट्रॉल जास्त झालेलं असतं त्याला काय करायचंय? लोअर कोलेस्ट्रॉलसाठी यूज करतो आपण इन द बॉडी करण्यासाठी, कमी करण्यासाठी इन द बॉडी. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? ट्रीट हायपरलिपिडेमिया. हायपरलिपिडेमिया. लक्षात आलं? आपण कशासाठी यूज करतो? हायपरलिपिडेमियासाठी यूज करतो. म्हणजे काय? हाय कोलेस्ट्रॉलसाठी. हाय कोलेस्ट्रॉल याचं आपण यूज करणार आहोत. ओके, हे कशा पद्धतीने काम करतो म्हणजे वर्क कशा पद्धतीने करतो? ही करतो रिड्यूस, कमी करतो. कशाला? रिड्यूस ब्लड कोलेस्ट्रॉल नाही बरं का. हे आपले मी लास्ट प्रिव्हियस मध्ये सांगितलं कुठली गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल. त्याच्यामध्ये काय करतो? ही रिड्यूस बॅड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल ते कुठला? LDL ला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो. हे करतो. आणि रिड्यूस फॅट इन ब्लड. आपलं ब्लड मधलं फॅट कमी करतो. फॅट इन ब्लड मधलं फॅट कमी करतो म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतो असं म्हणायचं आहे. आणि अजून काय? प्रोटेक्ट द हार्ट. हार्टला प्रोटेक्ट करतो. अजून काय? ब्लड वेसल्सला पण हे काय करतो? प्रिव्हेंट करतो. ओके, प्रिव्हेंट म्हणजे काय? प्रोटेक्ट करतो त्याला.
हे झालं ह्याच्याबद्दल. ओके, चला ऑप्शन मध्ये काय काय दिलेलं आहे, ब्लिडिंग डिसऑर्डर दिलेलं आहे. ब्लिडिंग डिसऑर्डरसाठी आपण काय यूज करतो, ही क्लॉटिंग, कुठली क्लॉटिंग मेडिसिन्स आपण यूज करतो. ब्लिडिंग डिसऑर्डर असेल तर क्लॉटिंग मेडिसिन म्हणजे क्लॉट होण्यासाठी. हे झालं ब्लिडिंग डिसऑर्डर. आणि हे कार्डियक ह्याच्यामध्ये काय करतो आपण, हे झालं कार्डियक अरेस्टमध्ये CPR वगैरे द्या, हेच असले झालं. हे काय रेनल स्टोनमध्ये आपण यूज करणार आहे का अल्ट्राव्हायोलेट, नाही, त्याच्यामध्ये फ्लुइड आणि सर्जरी वगैरे हे करावं लागेल. ठीक आहे, आपले उत्तर असणार आहे चौथी, हायपर लिपिडेमिया. हे एकदम उत्तर बरोबर. अल्ट्राव्हायोलेट काय करतो, रिड्यूस द बॅड कोलेस्ट्रॉल, रिड्यूस द फॅट इन ब्लड. आणि हे काय मेन त्याचं हायपर लिपिडेमियासाठी, जे हाय कोलेस्ट्रॉल आहे त्याला कमी करण्यासाठी आपण यूज करणार आहोत. मग आपलं उत्तर जाणार आहे चौथा, एकदम बरोबर उत्तर जाणार आहे. ओके, चला आता नेक्स्ट ऑप्शनकडे, ऑप्शन नाही क्वेश्चनकडे आपण जाऊया. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन, कॅनड फूड म्हणजे कॅनमध्ये भरलेले फूड, कॅन फूड पॉइझनिंग इज अ कॉमनली लिंक्ड टू विच ऑफ द फॉलोइंग मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे कॅनड फूड पॉइझनिंग म्हणजे जे आपण कॅनमध्ये भरून ठेवलेले जे फूड असतो त्याच्यामुळे पॉइझनिंग होत आहे, इज कॉमनली लिंक्ड टू विच ऑफ द फॉलोइंग मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे ते होणार आहे. ऑप्शनमध्ये कुठले दिलेले आहे, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनियम दिले, व्हिब्रियो कलर दिले, स्टेफिलोकोकस ऑरिस दिले आणि टेनिया सोडियम दिलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याकडे दिलेले आहे. ह्यांनी विचारते कुठली, कॅनड फूड पॉइझनिंग बद्दल विचारते. चला हे काय कॅनड फूड जे कसं असणार आहे, 1 मिनिट कुठं गेलो आपला, हां हे काय नॅशनल कॅनड फूड म्हणते. हे झालं बघा, हे कॅनडमध्ये आपण काय केलेलं आहे ऑलरेडी, काय म्हणतात त्याला, पॅक केलेले फूड्स आहे. एक बाय टोमॅटो सॉस, हे कुठली पण असो, याच्यामध्ये काय होणार आहे असं विचारते त्याने. बघा ह्याच्यामध्ये कॉमनली होणार आहे कॅनड फूड पॉइझनिंग, कॅनड फूड पॉइझनिंग. बघा ही मेनली कॉज्ड बाय, कशा पद्धतीने कॉज होणार आहे, कॉज्ड बाय कुठली, क्लोस्ट्रिडियम टेटानी नाही बरं का, ही होणार आहे बोट्युलिनियमसाठी, बोट्युलिनम. त्याच्यामुळे हे काय कॅनड फूड पॉइझनिंग होणार आहे. कशा पद्धतीने, जे आपलं कॅन असतो, जे आपलं कॅन आहे हे काय असतो, कॅनड फूड कसं असतं आपलं एकदम पॅक केलेलं असतं. आपण काय म्हणतो त्याला, एअर टाईट केलेलं असतं. एअर टाईट एकदम पॅक केलेले असतात ना आपलं जे कॅन, तसं बघा इथे कम्प्लिटली टाईट आहे म्हणजे काय पॅक आहे. मग ह्याच्यामध्ये O2 भेटणार आहे का, त्याच्यामध्ये O2 नसणार, म्हणजे O2 सप्लाय असणार आहे का, नाही. मग काय होते, जे क्लोस्ट्रिडियम आहे तेच क्लोस्ट्रिडियम कुठले, ही बोट्युलिझम पडतात, बोट्युलिनम. हे काय करतो, हे ग्रो करतो कसे, विदाउट O2. म्हणजे जिथं O2 नसणार, जिथे काय करतो, ही ग्रो होणार आहे विदाउट O2. मग ही पॅक्ड ह्याच्यामध्ये असणार आहे का, O2 नसणार आहे. मग ह्याला आपण काय म्हणतो, इफ प्रोड्यूस, काय प्रोड्यूस करतो, बोट्युलिनम टॉक्झिन ह्याच्यामध्ये प्रोड्यूस करणार आहे. मग हे काय व्हेरी डेंजरस असणार आहे बरं का, व्हेरी डेंजरस पॉइझन इथे तयार होतो. लक्षात आलं. हे आपण फूडमध्ये हे काय होममध्ये कॅनमध्ये वगैरे भरून ठेवलेलं असो किंवा पॅकडे चाललेलं असो, ह्याच्यामध्ये आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. लक्षात आलं. कशामुळे ह्याच्यामध्ये होणार आहे फूड, जे कॅनड फूड ह्याच्यामध्ये पॉइझनिंग होणार आहे. कशामुळे, क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनियम, तिथे जे ऑक्सिजन भेटणार नाहीये, ऑक्सिजन नाही भेटलं तर विदाउट ऑक्सिजनने हे ग्रो करू शकतो ही मायक्रो ऑर्गॅनिझम, मग कॉज करू शकतो कॅनड फूड पॉइझनिंग. ओके, कॉमनली ह्याच्यामध्ये आपल्याला भेटतो बरं का. एवढं लक्षात आलं ही आपले असणार आहे पहिला एकदम बरोबर उत्तर. आता दुसरं काय दिलेलं आहे, व्हिब्रियो कलर आहे. हे कशाचे आहे, की कोलारच आहे. हे कशाचं आहे, कोलार. कोलार म्हणते की पटकन काय लक्षात आलं पाहिजे, ते कुठली ह्याच्यामध्ये स्टूल, वॉटर स्टूल, वॉटर स्टूल काय म्हणतात त्याला, ते आपण दिसणार आहे. हे काय तिसरा, स्टेफिलोकोकस ऑरिस. हे काय, ही फूड पॉइझनिंग मधलं झालं, फूड पॉइझनिंग. ओके, ते पण कशामध्ये म्हणू शकतो आपण, इन मिल्क मध्ये म्हणा, मिल्क क्रीम स्वीट्स मध्ये हे दिसणार आहे. ओके, हे काय स्टेफिलोकोकस ऑरिस. आणि हे काय टेनिया, हे काय सोलियम. त्याच्यामध्ये हे काय, ही पोर्क टेपवर्म आहे, पोर्क टेपवर्म. हे झालं ह्याच्याबद्दल. हे काय पॉझिटिव्ह एजंट असणार आहे ह्याचं सगळ्याचं. मग आपलं उत्तर कुठे जाणार आहे, पहिले उत्तर एकदम बरोबर जाणार आहे. ओके, चला मग आजचं लास्ट क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत आणि लवकर आपलं आजचं संपलंय. ओके, बेबी कॅन सिट विदाउट सफर फ्रॉम व्हिच मंथ. म्हणजे हे कशामधलं आहे, ही डेव्हलपमेंटल माइलस्टोन मधलं आहे. काय म्हणते त्याच्यामध्ये, बेबी आहे बसतंय विदाउट सपोर्ट, म्हणजे काय सपोर्ट न लागतं ते बसतंय. म्हणजे
बसू शकतो. तर हे कितवा मंथ मध्ये दिसणार आहे आपल्याला माइलस्टोन. चला आपण थोडक्यात बघूया. इथंच बघायचं का. चला डेव्हलपमेंटल डेव्हलपमेंटल आपण काय म्हणतो माइलस्टोन, बच्चूचं माइलस्टोन. मग ह्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही लक्षात ठेवायला पाहिजे. कुठली कुठली. सिटिंग 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 झालं. त्याच्यानंतर स्टँडिंग, अजून काय म्हणू शकतो सिटिंग स्टँडिंग. त्याच्यानंतर काय करतो वॉकिंग. ही 3 प्रकारचे आहे. ह्याच्यामध्ये विथ सपोर्ट आणि विदाउट सपोर्ट असं 2 प्रकारचे आहे बरं का. म्हणजे मंथमध्ये व्हेरिएशन आहे. एकच मिनिट पटकन ही कॉलम करून घेतो म्हणजे तुम्हाला पण यायची मला पण यायची. ओके डन. ही पण डन. ओके इथे कॉलम करतो. चला ठीक आहे. सेटिंग ही काय विथ सपोर्ट. ही डेव्हलपमेंट होणार आहे विथ सपोर्ट मध्ये. ही असणार आहे विदाउट सपोर्ट. विदाउट सपोर्ट बघा. सेटिंग विथ सपोर्ट म्हणजे बच्चू बसतो ज्यावेळी आपण सपोर्ट करतो कितव्या महिन्याला. ही होणार आहे 5 to 6 मंथ मध्ये. किती 5 ते 6 महिन्यामध्ये. पण विदाउट सपोर्ट कधी बसणार आहे. ही बसणार आहे 8व्या मंथला. 8th मंथला ही बसणार आहे. ज्यावेळी स्टँडिंग होतो, ज्यावेळी सपोर्ट घेतो. भिंतीचा पण घेऊया आपण, आपलं आपण दिलं तर ते घेऊया. याला आपण काय म्हणतो स्टँडिंग विथ सपोर्ट. म्हणजे आपण उठताना जे सपोर्ट घेऊन थांबतो. कधी थांबणार आहे. ही थांबणार आहे 9 मंथला. कधी 9th मंथला थांबणार आहे बरं का. त्याच्यानंतर विदाउट सपोर्ट कधी थांबणार आहे. ही बस थांबणार आहे 12 मंथ मध्ये. हे झालं सिटिंगचं आणि स्टँडिंगचं. आणि वॉकिंग कसं करणार आहे 12 मंथ मध्ये विथ सपोर्ट वॉकिंग करतो बरं का. त्याच्यानंतर विदाउट सपोर्ट 13 ते 15 मंथ मध्ये बच्चू डेव्हलपमेंट करणार आहे. काय हे सगळे माइलस्टोन आहे. मग हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे एक लाईन मारायचं विसरलं का. चला काय विथ और विदाउट. हे विदाउट बरं का. विदाउट सपोर्ट झालं. हे झालं. मग आपल्याला अजून काय माहिती पाहिजे. हां बेबी कॅन सिट विदाउट सपोर्ट फ्रॉम विच मंथ. कुठली मंथ 18 मंथला असणार आहे का बघा. हे पण द्यावं लागेल. 18 मंथ. 18 मंथ मध्ये काय करणार आहे. 18 मंथचे कुठले जे विराट कोहलीचं काय करतो त्याला आपण काय म्हणतो रन मशीन म्हणतो ना. मग बच्चू पण इथं काय करणार आहे रन करणार आहे. म्हणजे बच्चू कॅन रन कधी 18 मंथ मध्ये. ओके अजून काय म्हणू शकतो आपण पुढच्या परत काय हे कशा पद्धतीने शिडी चढतो उतरतो हे पण नेक्स्ट क्लासेसमध्ये घेऊया. मग एकत्र घेतलं तर परत तिकडे जाणार. चला काय म्हणते यांनी 18 मंथला काय करणार आहे बेबी कॅन रन. मग हे जाणार आहे का नाही. हे केलं. आता 12 मंथला काय करणार होतं बच्चू. 12 मंथ स्टँडिंग विदाउट सपोर्ट. काय स्टँडिंग विदाउट सपोर्ट. 8 मंथला काय करणार आहे. 8 मंथ इथे काय सिटिंग विदाउट सपोर्ट. 2 मंथला काय करतो बेबी इथं देणार आहे सोशल स्माइल. सोशल स्माइल देणार आहे बच्चू. ओके एवढं लक्षात आलं. मग आपलं उत्तर कुठले जाणार आहे बेबी सिट विदाउट सपोर्ट म्हटलेलं आहे. मग आपले उत्तर जाणार आहे 8 मंथ. म्हणजे तिसरे उत्तर एकदम बरोबर असणार आहे. ओके चला हे झालं. असं सांगलं होतं मी काहीतरी सांगण्यासाठी. म्हणजे हेच म्हणजे कशा पद्धतीने सीडी चढतो उतरतो 3 महिन्याला 4 महिने सॉरी 3 इयरला 4 इयरला. ओके जे आपण नेक्स्ट क्लासमध्ये त्याचे हे क्वेश्चन घेऊया. चला हे काय करायचं तुम्हाला MCQ असाइनमेंट आहे. तुम्हाला करायचं कॉमेंटमध्ये उत्तर. कॉमेंटमध्ये आन्सर द्यायचं आहे तुम्हाला. हेच चला काय म्हणते ॲट सब सेंटर IUD इन्सर्टेड बॉय. म्हणजे IUD कोण इन्सर्ट करतो कुठे सब सेंटरमध्ये. ऑप्शन पहिला आहे मल्टी सॉरी हे चेंज नाही झालं का. एकच मिनिट हे जे आहेत हे केलं तो नाही चेंज झाले. हे बी ऑप्शनमध्ये फक्त आशा आहे. आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय बोथ ऑफ द अबव नन ऑफ द अबव. पहिला ऑप्शन कुठले MPW फिमेल. दुसरे आशा. ओके तिसरे काय बोथ. आणि चौथा आहे नन ऑफ द अबव नोटा. मग तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ABCD याच्यामधलं एक उत्तर द्यायचं तुम्हाला ॲट अ सब सेंटर IUD इन्सर्टेड बॉय. ओके चला मग आपण पुढे जाऊया. जे विद्यार्थी साठी तयारी करते त्यांच्यासाठी कुठली कुठली सिरीज चालू आहे. त्रिशूला आपली आपण लवकरच सुरू करणार आहे. आणि हे काय ब्रह्मास्त्र ऑलरेडी चालू आहे. त्याच्यासोबत हे आहे PYQ म्हणजे ऑलरेडी जे आपण कव्हर केलेलं आहे. कुठली जे महाराष्ट्राचे कुठले CHO महाराष्ट्र 2023 मध्ये झालेले जे प्रिव्हियस काय म्हणू शकतो आपण प्रिव्हियस पेपर PYQ ज्याला आपण अनालिसिस केलंय ते पण कम्प्लीट मराठीमध्ये. त्याच्यामधलं पण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली त्याच्यामधले क्वेश्चन येऊ शकतात बरं का. आता शेवटला काय करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंटमध्ये काही क्वेरी असेल तर विचारा किंवा फीडबॅक असेल तर देऊन टाका.
आणि हे काय तुमच्या कोणी पण मित्रमैत्रिणी असो त्यांना हे काय करायचे, आपली चॅनल एमएनओ चॅनल शेअर करायचे, त्याच्यासोबत करायचे तुम्हाला सबस्क्राईब. ओके ओके. चला आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे येणाऱ्या पुढच्या सिरीजमध्ये. ओके चला येणाऱ्या क्लासेसमध्ये आपण परत चांगले क्वेश्चन आणूया त्याच्यापेक्षा जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे जे येणारे NHM मध्ये. ओके चला मग आपण परत भेटूया नेक्स्ट ऑप्शनमध्ये. धन्यवाद.